अवकाश, नमुना अवकाश एस ने पण दाखवला जातो. एच म्हणजे छापा आणि टी म्हणजे काटा. अशी नमुना घटकांची संख्या बरोबर 2. दुसरे उदाहरण, 2 नाणे फेकले असता नमुना अवकाश एस बरोबर एच 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 टी म्हणजे दोन्ही नाण्यांवर छापा. पहिल्या नाण्यावर छापा, दुसऱ्या नाण्यावर काटा. पहिल्या नाण्यावर काटा, दुसऱ्या नाण्यावर छापा आणि दोन्हीही नाण्यांवर काटे. 1 2 3 4 नमुना घटकांची संख्या म्हणजे n ऑफ s, n ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सॅम्पल स्पेस s म्हणजे नमुना घटकांची संख्या बरोबर 4. तिसरा, 3 नाणे फेकले असता नमुना अवकाश एस बरोबर कशा पद्धतीने यायचं बघा. पहिले तिन्ही नाण्यांवर छापा म्हणजे एच एच एच, तर तिन्ही नाण्यांवर काटा टी 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 घ्यायचा. शेवटी जो एच आहे त्याच्या जागेवर टी काटा घ्यायचा. नंतर तोच काटा 2 नंबरच्या जागेवर आणायचा एच आणि परत टी एच एच. म्हणजे ज्यावेळेस आपण तिन्ही एच 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 घेतले तर टी ची जागा बघा, टी हा 3 ठिकाणी घेण्यात आला. म्हणजे दुसऱ्या घटनेच्या वेळेस तिसरं नाणं हे काटा दाखवतं, तर दुसरं नाणं तिसऱ्या घटनेच्या वेळेस काटा दाखवतं, तर चौथ्या घटनेच्या वेळेस पहिलं नाणं हे काटा दाखवतं. त्याचप्रमाणे इथे टी 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 आहे, तर टी टी एच, टी एच टी, एच टी टी. अशा एकूण घटकांची संख्या 8. घटक मोजताना 1 2 3 4 5 6 7 8 अशा पूर्ण घटकांची संख्या 8. जर काही अंक दिलेले असतील तर दिलेल्या अंकापासून दोन अंकी संख्या तयार करणे, त्याचा नमुना अवकाश लिहिणे. याच्यामध्ये तुम्हाला अंक दिलेले आहे, समजा 2 3 5 1, तर याच्यात 2 प्रकार येतात. एक प्रकार आहे अंकांची पुनरावृत्ती. अंकांची पुनरावृत्ती करणे. तर दुसरा प्रकार येतो अंकांची पुनरावृत्ती न करता. आता पुनरावृत्ती करणे म्हणजे काय बघा. मी पहिला अंक घेते 2, 2वर 2 22, इथे डबल झाला तोच अंक, याला म्हणतात पुनरावृत्ती. 2ला एकक स्थानी ठेवलं, 3वर 2 32, 1वर 2 12, 5वर 2 52.
दोनाचं काम संपलं. पुढचा अंक मी घेणार आहे 3. 3 वर 3 33, 2 वर 3 23, 5 वर 3 53, 1 वर 3 13. त्याच्या पुढचा अंक घेणार 5. 5 वर 5 55, 2 वर 5 25, 3 वर 5 35, 1 वर 5 15. आता शेवटचा अंक 1. 1 वर 1 11, 2 वर 1 21, 3 वर 1 31, 5 वर 1 51. अशा प्रकारे हा जो आपला नमुना अवकाश येईल, या नमुना अवकाश मधल्या घटकांची संख्या 1 2 3 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. हा सगळा नमुना अवकाश त्या बाजूला असणार. फक्त याच्यामध्ये जी अंकांची पुनरावृत्ती झालेला जो गट आहे एवढा मात्र नसणार. पुन्हा 2 जो आहे हा एकक स्थानी घेऊन 3 वर 2 32, 5 वर 2 52, 1 वर 2 12. 3 2 वर 3 23, 5 वर 3 53, 1 वर 3 13. 5 2 वर 5 25, 3 वर 5 35, 1 वर 5 15. 1 2 वर 1 21, 3 वर 1 31, 5 वर 1 51. 3 6 3 3 9, 3 4 12. नमुना घटकांची संख्या 12. हा जो प्रकार आपण पाहिला की दिलेल्या संख्यांपासून हा नमुना अवकाश तयार करायचा. याच्यामध्ये अजून एक भाग येतो. तो भाग म्हणजे जर अंकांमध्ये 0 असेल तर दोन 4 6 आणि 0. जर अशी संख्या असेल तो 2 वर 0, शून्याला पहिले सिलेक्ट केलं. 2 वर 0 20, 4 वर 0 40, 6 वर 0 60. बघा पुढचा अंक घेतला मी 6. 2 वर 6 26, 4 वर 6 46. पण 0 वर 6 म्हणता येणार नाही कारण ही एक अंकी संख्या आहे. इतर ही संख्या 2 अंकी नाही म्हणून ती आपल्याला घेता येणार नाही. पुढचा अंक 4. 2 वर 4 24, 6 वर 4 66. पण इथेही 0 वर 4 घेता येणार नाही. मग शेवटचा अंक आहे 2. 4 वर 2 42, 6 वर 2 62. म्हणजे इथे येणारा जो नमुना अवकाश आहे त्याची संख्या विषम येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9. याप्रमाणे दिलेल्या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश आपण या पद्धतीने लिहू शकतो. संभाव्यतेमध्ये पत्त्यांच्या कॅट वरून तुम्हाला काही प्रश्न येतात. पत्त्यांची कॅट याच्यामध्ये आपण एकूण पत्ते किती असतात? 52 पत्ते. एकूण पत्ते किती? 52. या 52 पत्त्यांमध्ये वर्गवारी होते त्याच्यातले 13 पत्ते 13 पत्ते 13 पत्ते आणि 13 पत्ते. या 13 पत्त्यांना इस्पिक म्हटलं जातं. ज्याचा रंग काळा असतो. या 13 पत्त्यांना किल्वर म्हटलं जातं. ज्याचाही रंग काळा असतो. 13 पत्त्यांना
पत्त्याचा रंग मात्र लाल असतो आणि 13 पत्त्यांना चौकट म्हटलं जातं, त्याचा रंगही लाल असतो. हे दोन्ही मिळून 26 पत्ते हे काळे असतात, तर हे दोन्ही मिळून 26 पत्ते हे लाल असतात. त्याशिवाय या प्रत्येकाच्या 13 पत्त्यांमध्ये 1 पासून 10 पर्यंत संख्यात्मक पत्ते म्हटले जातात. तर 10 नंतर एक गुलाम, एक राजा आणि एक राणी याप्रमाणे प्रत्येक याच्यामध्ये 13 पत्त्यांची वर्गवाटणी असते. प्रत्येकाच्या पहिल्या पत्त्याला एक्का म्हणतात. बदामचा एक्का, चौरसचा एक्का आणि इस्पिकचा एक्का, किलवरचा एक्का असे मिळून ह्या पत्त्यांमध्ये 4 एक्के असतात. तर संख्यात्मक पत्त्यामध्येच एक्का मोजला जातो, म्हणून संख्यात्मक पत्ते इथले 10, 20, 30, 40 होतात. तर चित्रात्मक मध्ये गुलाम, ज्याला आपण जोकर म्हणतो, किंग आणि क्वीन, राजा आणि राणी, याचे 3, याचे 3, याचे 3, याचे 3, 3 चौक 12, चित्रात्मक पत्ते 12 असतात. एकूण काळे पत्ते 26, एकूण लाल पत्ते 26, इतके फक्त बघितले तर 4, एकूण पत्ते 52, संख्यात्मक पत्ते 40 आणि चित्रात्मक पत्ते बघितले तर 12. आणि प्रत्येकाचे एकाचे जर विचारले गेले तर चित्रात्मक पत्ते 3, एक्का 1 आणि संख्यात्मक 10. या पद्धतीने आपल्याला हा जो पत्त्यांवरचा संभाव्यतेमध्ये प्रश्न येतो तो आपण सहज रीतीने सोडवू शकतो. फासा या स्वरूपाचा फासा असतो. या फास्याला 6 पृष्ठभाग असतात आणि प्रत्येक पृष्ठभागावर अनुक्रमे बिंदू दिलेले असतात. याच्यावरती 1 असेल तर इकडच्या पृष्ठभागावर 2 आहेत, समोरच्या पृष्ठभागावर 3 आहेत, खालच्या पृष्ठभागावर 4 आहेत, तर इकडच्या याच्यावर 5 आहेत आणि त्याच्या मागच्या पृष्ठभागावर 6 आहेत. तर अशा 6 पृष्ठभागांनी जेव्हा एक फासा फेकला जातो तेव्हा एक फासा फेकला जातो. तेव्हा नमुना अवकाश हा कसा लिहिला जातो? एका वेळेस 1 अंक, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5 आणि नंतर 6. 6च्या पुढे हे अंक जात नाहीत. n ऑफ s बरोबर 6. त्यासोबत जेव्हा 2 फासे फेकले जातात, जर तुम्हाला परीक्षेला असं आलं तर आपल्याला नमुना अवकाश कसा लिहायचा आहे बघा. 2 फासे फेकले असता. 2 फासे जेव्हा आपण फेकतो तेव्हा पहिल्या फाशावरचा अंक हा आपल्याला तसाच ठेवायचा आहे, म्हणजे की 1. हा 1 आपण तसाच ठेवणार आणि एकाच्या पुढे 1 1 हा 1 दुसऱ्या फाशावरचा आहे, पहिल्या फाशावरचा 1 तसाच आहे. 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6. त्याच सोबत पहिला फासा बदलवला, एकाच्या ऐवजी 2 घेतला, 2 1 2 2 2 3
तीन एक, तीन दोन, तीन तीन, तीन चार, तीन पाच, तीन सहा, याप्रमाणे तुम्हाला 4 1 ची लाईन पूर्ण करायची आहे, 4 5 1 ची लाईन पूर्ण करायची आहे आणि 6 1 ची लाईन 6 6 पर्यंत. पण याच्या पुढे आपण लिहू शकत नाही कारण प्रत्येक भाषेला 6च पृष्ठ आहेत, म्हणून 6 1 पासून 6 6 पर्यंत आल्यावर आपला नमुना अवकाश संपणार आणि याच्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या उभ्या ओळीमध्ये 6, आडव्या ओळीत 6, 6 6 36, म्हणून n ऑफ s बरोबर 36 याप्रमाणे असणार. ज्यावेळेस आपल्याला काही व्यक्तींची संख्या दिलेली असते, उदाहरणार्थ 2 पुरुष व 3 स्त्रिया यांची मिळून समिती स्थापन करायची आहे, 2 व्यक्तींची समिती स्थापन करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला नमुना अवकाश तयार करावा लागणार. 2 पुरुष आहेत, 3 स्त्रिया आहेत आणि 2 व्यक्तींची समिती आपल्याला स्थापन करायची आहे. तर 2 पुरुष म्हणून आपण पुरुष म्हणून M1 आणि M2 असं त्यांच्यासाठी घेणार. 3 स्त्रिया, स्त्रियांना इंग्लिश मध्ये वुमन म्हणून W1 W2 आणि W3, पहिली स्त्री, दुसरी स्त्री आणि तिसरी स्त्री याप्रमाणे घेणार. आणि नमुना अवकाश हा M1 फिक्स करायचा. M1 पहिली जोडी घ्यायची W1 बरोबर, M1 दुसरी जोडी घ्यायची W2 बरोबर, तिसरी जोडी घ्यायची W3 बरोबर. M1 कॅन्सल करून पुढचा यायचा M2, M2 पहिली स्त्री म्हणजे W1 बरोबर, M2 W2 बरोबर, M3 W3 बरोबर. आता पुरुष आणि स्त्री यांच्या जोड्या संपल्या, मग पुरुष आणि पुरुष म्हणजे एक जोडी भेटणार M1 M2, तर स्त्री आणि स्त्री जोडी W1 W2, W2 W3, W1 W3 असे पूर्ण घटक आले. 3 3 6 3 त्रिक 9 1 10. नमुना घटकांची संख्या आपल्याला 10 भेटणार. यालाच आणखी वेगळ्या पद्धतीने मांडणी करून फक्त समजून देते, पण लिखाण करताना तुम्हाला असंच लिहावं लागणार. M1 पहिला पुरुष, M2 दुसरा पुरुष, W1 W2 आणि W3. हा M1 पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी आणि दोन्ही पुरुषांचा होता, म्हणून ही एक चौथी जोडी. त्यानंतर ह्या 4 जोड्या आपण कॅन्सल केल्या म्हणजे फोडून टाकल्या, ह्या लिहून ठेवल्या. M2 W1 W2 W3. परत M2 M1 घ्यायची नाही, संचामध्ये कोणताही घटक आपण पुन्हा घेत नाही. W1 W2 W2 W3 आणि W1 W3. अशा पद्धतीने केल्यावर आपल्या सगळ्या जोड्या भेटतात की नाही बघा. 1 2 3 आणि ही होती 4 5 6 7 8 9
आणि 10. सुटसुटीत पद्धतीने आपण या सर्व जोड्या मिळवू शकतो. याच्यामध्ये झाला बदल तर काय बदल होऊ शकतो? जिथे पुरुष म्हटलेलं आहे तिथे मुले आणि जिथे स्त्रिया आहेत तिथे मुली. अशा वेळेस आपण इथं मुलं असतील तर B1 B2 आणि मुली असतील तर G1 G2 G3 जेवढे असतील. दुसरा बदल काय होऊ शकतो? या संख्यांमध्ये बदल होऊ शकतो. एखाद्या वेळेस 3 मुलं होतील तर 2 मुली राहतील किंवा 3 मुली 4 मुलं असं पण बदल होऊ शकतो. तर या पद्धतीने जर आपण रचना मांडली तर आपण सहजपणे त्याचा नमुना अवकाश लिहू शकतो. साधारणपणे एक प्रश्न असा येत असतो की एका पिशवीमध्ये 1 ते 15 अंक आहेत. पुढचा प्रश्न मी लिहित नाही, अंक आहे. मग आपल्या डोळ्यापुढे अंक येतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. मग असे अंक म्हणजे आपला हा नमुना अवकाश झाला. पण याच्यावरती थोडी माहिती देऊ इच्छिते की याच्यामध्ये तुम्हाला पहिले त्यांनी विचारलं समसंख्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना समसंख्येमध्ये अजूनही गोंधळ होतो. समसंख्या कोणाला म्हणायचं असतं? ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणायची. त्याच्यापेक्षा आणखी शॉर्ट पद्धतीने थोड्या वेळ डोळ्यापुढे 2चा पाढा घ्यायचा. बेक बे, बेदुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, 10चा मी फक्त 0 लिहिते. जेवढेही अंक असतील, जेवढ्याही संख्या असतील त्याच्या एकक स्थानी जर हे अंक असले की त्याला आपण समसंख्या म्हणणार. चला बघूया याच्यात समसंख्या कोणत्या आहेत. 6 8 10. जर 2चा पाढा म्हटला तर येऊ शकतो बेसक 12 बेसकी 14. पण असा प्रश्न केव्हा प्रॉब्लेम देणार? जर संख्या मोठ्या असल्या तर 52 आहे, 58 आहे, 59 आहे. जेव्हा आपण पाहिलं की दिलेल्या अंकांपासून आपण संख्या तयार केल्या, जेव्हा अंक दिले आणि त्यांच्यापासून संख्या तयार केल्या त्यावेळेस ही की वापरली तर आपल्याला पटकन समसंख्या कळतील. मग विषम संख्या कोणत्या? ज्या संख्या 2च्या पाढ्यामध्ये नाहीत त्याला म्हणायचं विषम. जसं मी इथून लिहिलं समसंख्या आहेत 2 4 6 8 10 12 14. इथे विषम संख्या कोणत्या राहिल्या? 1 3 5 7 9 11 13 आणि 15. ठीक आहे, इतकं समजलं. मग त्यांनी तुम्हाला प्रश्न दिला की जी संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. बघा हा काय सांगितलं? मूळ पण नाही, मूळ आणि संयुक्त नाही. अशी कोणती संख्या आहे जी संख्या मूळ संख्या पण नाही, जी संख्या संयुक्त संख्या पण नाही? अशी संख्या म्हणजे 1. त्याच जागेवरती त्यांनी परत प्रश्न विचारला की अशी संख्या जी समसंख्या आहे. एक मिनिट हे पुसते मी. जी संख्या सम आहे आणि मूळ आहे. सम असलेली मूळ संख्या ती म्हणजे 2. 2 ही संख्या अशी आहे की ती सम पण आहे आणि मूळ पण आहे. आणि मग त्यांनी विचारलं ह्या 1 ते 15 मधल्या सर्व मूळ संख्या 1 ते 15 मध्ये
मग आता हे मूळ संख्या तुम्ही कसे ओळखणार? पहिली गोष्ट आत्ताच आपण लिहिली सम आणि मूळ सुरुवात झाली 2 पासून. मूळ संख्येमध्ये अशी वर्गवारी आहे की ज्या आता पुढच्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये विषमच पाहिजे. ही एक सोडून पुढच्या सगळ्या संख्या विषमच येणार, पण ती कोणाच्याही पाढ्यामध्ये आली नाही पाहिजे. त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणणार. 3 5 7 9 येणार नाही. 3 त्रिक 9 तीनाच्या पाड्यात येते म्हणून ती मूळ संख्या नाही. 11 13 15 सुद्धा येणार नाही. तीनाच्या पाड्यात येते. 3 5 15. एवढ्या झाल्या आपल्या मूळ संख्या. याप्रमाणे अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला ह्या संभाव्यतेमध्ये लागणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये काही आणखी गणिते पाहूया.